बघा कसं शांत बसलाय. आज आमच्या राजा बाबूच्या डोक्यावर बुलडोझर फिरवण्याचा कार्यक्रम चालू आहे बरं का. एकदा का मशीन फिरवली की थेट नॅशनल हायवे तयार होणार. तर याचे हे सुंदर केस आता शेवटचे बघून घ्या बरं का, कारण पुढच्या 2 मिनिटातच इथे फक्त चमकतं मैदान दिसणार आहे. आधी हा घरातला स्मार्ट किड दिसायचा, पण आता वस्तारा फिरवताना हा हळूहळू छोटा डॉन बनायला लागलाय. भीती एकाच गोष्टीची वाटते, आता प्रत्येक जण येता जाता याच्या डोक्यावर तबला मात्र वाजवणार. तर टक्कल करण्याचं ठरवल्यावर सगळेजण विचारत होते, मग काय अर्णवला शिक्षा म्हणून टक्कल करायला निघालात का काय? तर आम्ही बोललो, नाही हो, शिक्षा कुठली, शॅम्पूचा खर्च वाचवण्यासाठी हे सगळं चाललं आहे. तर आणि मग काय, आता हळूहळू केस साफ होत आहे आणि फॅनची थेट हवा बिचाऱ्याच्या मेंदूपर्यंत पोचायला लागली असेल. आता अंघोळ घालताना अजिबात त्रास नाही. फक्त डोक्यावरून ओला हात फिरवला की आमचे काम फत्ते. हे बघा, फायनली आमचा बल्ब पूर्णपणे पेटलाय कसा. एकदम चमचम चमकतोय बघा. तर माहीत आहे का, अर्णवने ना आमच्याकडे डिमांड केली होती, जर तुम्हाला माझ्याकडून टक्कल करून जर घ्यायचं असेल ना, तर मला ना एक टॉय कार द्यावी लागेल बरं का. तर ₹200 आम्हाला ह्याचं टक्कल करण्यासाठी लागले, पण ह्याची डिमांड मात्र आहे ₹700ची. म्हणजे खर्च झाला किती आहे? ₹900 टोटल खर्च झाला. तर वर्षभराचा शॅम्पूला देखील एवढा खर्च लागणार नाही, एवढा खर्च याच्या टक्कलसाठी लागलेला आहे. असो, काही प्रॉब्लेम नाही, मज्जा आहे, शांत बसला आहे. अर्णव जसा लहान होता, त्याचं जेव्हा आम्ही जावळ काढलं होतं, त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्याचे टक्कल केले. त्याने देखील त्याला स्वतःला टक्कल करताना पहिल्यांदाच बघितले. तर आमचा ह्या चमकता बल्ब तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आमचा हा चमकता बल्ब, हा आमचा छोटासा डॉन जर तुम्हाला आवडला असेल ना, तर ना प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.